राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन मंजुरीला विलंब टाळण्यासाठी प्रक्रिया सुलभ केलेली आहे। 1 जुलै 2026 पासून जुने अनेक क्लिष्ट फॉर्म रद्द केलेले आहेत। याऐवजी एकच सर्वसमावेशक नमुना 5A लागू होईल। कार्यालयात प्रमुख प्रक्रिया निवृत्ती वेतन वाहिनी ऑनलाईन प्रणालीद्वारे पूर्ण करणार असून त्यानंतर महालेखापाल कार्यालयाकडे पाठवतील। त्यामुळे पेन्शन मिळण्यासाठी होणारा उशीर टाळणार आहे। तर ही प्रक्रिया कशी असेल ते आपण पाहूयात। सर्वसमावेशक नमुना 5A आता वापरात येणार आहे। जुने क्लिष्ट फॉर्म रद्द होतील। निवृत्ती वेतन वाहिनीद्वारे ऑनलाईन मंजुरी प्रक्रिया होणार आहे। विविध विभागांच्या सेवार्थ प्रणालीमध्ये बदल करण्यात आले। सध्या हार्ड कॉपी देणं आवश्यक असेल।